नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज मुळ्याच्या किसची रेसिपी बनवणार आहोत. तर हा किसलेला आहे मी थोडा. तर आधी मी मुळे छान धुवून घेतले, त्यानंतर असं करून घेतलं, असं साल काढून घेतले सगळे आणि मग किसले मी ते. अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं, म्हणजे ते किसची झाला प्रॉब्लेम नाही येत. त्यावेळेस ही साल जाड असते थोडीशी. अशा पद्धतीने मी साल काढून घेतले आधी आणि मग किसलेलं आहे हे. आता एवढं किसून घेऊ. आता हे आपलं किसून झालेलं आहे. नंतर आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे. 2.5-3 पळी तेल टाकलंय मी. मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. गॅस कमी करून द्यायचा, नाही तर मोहरी अंगावर उडते. लसूण टाकायचे, मेथी टाकून द्यायची. मीठ टाकायचं मेथीसाठी. थोडस हिंग टाकायचं. हळद टाकून द्यायची. नंतर किस टाकून द्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं याला. थोडं मीठ अजून टाकून द्यायचं. कोथिंबीर टाकून द्यायची. एक मिनिट झाकण ठेवून द्यायचं. गॅस बारीक करून द्यायचं. आता अर्धा 1 मिनिट झाला. आता हे बेसनचं पीठ आहे, हे टाकून द्यायचं याच्यात. बघू किती लागतं. 1 वाटी घेतलंय मी सध्या. आपण कालवून बघू आधी. तर हे पुरण टाकून देते मी, आणखी थोडं टाकते. एवढं टाकते. आणखी जवळजवळ 1.25 वाटी पीठ लागलंय त्याला. असं छान कालवून द्यायचं. मीठ वगैरे टेस्ट करून घ्यायचं. गरज असेल तर थोडस टाकून द्यायचं. आता आपण त्याला थोडस साईडने पाणी मारायचं. गॅस मंदच करून द्यायचा. जवळजवळ अर्धा कप पाणी टाकलंय मी. अर्धा कपला थोडस जास्त. आता झाकण ठेवून द्यायचं याला आणि छान वाफवू द्यायचं त्याला 2-3 मिनिटं शिजस तोपर्यंत. बघू किती मिनिटं लागतं आपण.
मैत्रिणींनो, हे शिजून गेलेलं आहे छान. तर जवळ-जवळ 1 कप पाणी टाकलं मी बाजूने मध्ये आणि तेल थोडं जास्त टाकलं. आता छान शिजून गेले. 5 ते 7 मिनिटं लागले त्याला शिजायला. आता आपण गॅस बंद करून देऊ. अधनं-मधनं चाळत राहायचं त्याला, नाही तर ते पीठ टाकलं असतं ना आपण, थोडं चटकायची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मुळ्याचा किस बनवलाय मी. छान लागतो अशा पद्धतीने बनवून बघा. असं थोडंसं ओलसर छान वाटतो तो. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलंय मी व्यवस्थित आणि शिजला पण चांगला त्याच्यामुळे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपला मुळ्याचा किस तयार आहे. तर इथं आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.